शिवाजीराव, आपण औरंगाबादला व्याख्यानांच्या निमित्तानं आलात. होय. यापूर्वी अनेकदा आपण औरंगाबादला आलो होतो, पण ही जी व्याख्यानं इथे आपण देत आहात आणि मला असं वाटतं की हे आपले अतिशय जिव्हाळ्याचे विषय सगळे आहेत. होय. हे जे काही वक्तृत्व आणि हा जो अभ्यास आपण जो आत्मसात केलेला आहे आणि महाराष्ट्रभर आपल्याला एक प्रकारचं जे एक ममत्व प्राप्त झालेलं आहे, यामुळे हे आपण कसं साध्य केलं? खरं हे ठरवून काही साध्य केलं नाही. प्राध्यापक व्हावं वाटत होतं म्हणून प्राध्यापक झालो आणि वर्गामध्ये नीटकं बोलणं चांगलं असं तेव्हाही मला वाटत असे आणि माझा प्रत्येक तास रंगतही असे. यातून मग माझ्या भोवती एक लौकिकाचं वलय तयार झालं आणि भिन्न दिशांनी बोलावणी येऊ लागली आणि वेगवेगळे विषय हे माझ्या अभ्यासाचे आणि चिंतनाचे असल्यामुळं सभास्थानी ते अवतीर्ण झाले. पण यापैकी मी स्वतः ठरवून असं काहीच केलं नाही. मी योगायोगानं वाटा फुटल्या आणि मी चालत राहिलो. असंच घडलं. कौटुंबिक वारसा असा काही? हा, माझे वडील हे प्राथमिक शिक्षक होते आणि दक्षतेनं अध्यापन करणारे, तत्परतेनं संस्कार करणारे असे एक जाणते शिक्षक होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि अध्ययन नैपुण्याचा संस्कार हा कुठेतरी माझ्यावर झालेला असणार. कारण ते बोलत असताना मी ऐकत होतो आणि खेड्यामध्ये जन्माला आलेला एक प्राथमिक शिक्षक उच्चारणाविषयी सुद्धा पराकाष्ठेचा दक्ष असू शकतो हे बघितल्यानंतर मला तेव्हाही नवल वाटत असे आणि आज तर आदरच वाटतो. हे संस्कार तसे दुर्मिळच आहेत. म्हणजे घरातून अशा प्रकारचे संस्कार, मला असं वाटतं की कौटुंबिक या संस्कारांच्या बरोबर की जिथे आपलं अध्ययन झालं, ज्या ठिकाणी आपण शिकलात, तिथले काही संस्कार याला निश्चितच. कुठे शिक्षण झालं? माझी प्राथमिक शाळा ही विट्याची आणि माझ्या वाट्याला आलेले शिक्षक तेही तसे तयारीचे होते. माझे वडील हे त्या शाळेचे हेडमास्तर होते, मुख्याध्यापक होते आणि त्यांच्या हाताखाली काम करणारी माणसं ही तशीच तोलामोलाची होती. त्यामुळे तो अध्ययन संस्कार हा उमलत्या बुद्धीवरती घडला. त्यानंतर सातारा न्यू इंग्लिश स्कूल सारखी शाळा मिळाली. त्या शाळेमधला शिक्षक वर्गही चांगला होता. पण त्याहीपेक्षा रयत शिक्षण संस्थेच्या वसतिगृहामध्ये मी काही काळ राहिलो आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे व्यक्तिमत्व मी फार जवळून पाहिलं. त्या एका मोठ्या माणसाच्या छायेत दीर्घकाळ राहण्याचं भाग्य लाभल्यामुळं नकळत कुठेतरी आणखी एक वेगळा आकार प्राप्त झालेला असणार हे उघडच आहे. खरोखर फार भाग्यवान आता आपण, कारण कर्मवीर भाऊराव पाटलांच्या सहवासामध्ये आपण जो काही काळ घालवला आहे आणि त्यांचे संस्कार जे आपल्यावर झाले, मला असं वाटतं की सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भामध्ये या संस्कारांना फार महत्व आहे. निश्चितच. आणि आपण ज्या भागामध्ये वास्तव्य करत आहात तो भागही असा सामाजिक आणि सांस्कृतिक आणि काहीसा राजकीय दृष्टीने देखील अतिशय जागृत अशा प्रकारचा जागृत आहे, प्रगतही आहे. तेव्हा याही वातावरणाचा परिणाम आपल्या जीवनावर झाला असावा असं मला स्वतःला झाला. पण काय असेल ते खरं, राजकारण या प्रकाराचं व्यक्तिशः मला फारसं आकर्षण कधी वाटलं नाही. याचं कारण इथे विचाराचं काही स्थैर्य नसतं, क्षणाक्षणाला बदलावं लागतं आणि मूल्य ही बुद्धी पुरस्सर अगदी पायदळी तुडवावी लागतात. हे पाहिल्यामुळे असं वाटलं की राजनैतिक तत्वज्ञान असावं, राजकीय चिंतन असावं, जीवनाला बैठक असावी. राजकारण अपरिहार्य आहे, पण तरी सुद्धा ज्या पद्धतीनं ते केलं जातं ती पद्धती इतकी चुकीची आहे की त्याला राजकारण म्हणायचं असेल तर ते चांगलं नाही. बरोबर आहे. पण जीवनाच्या अन्य शाखांविषयी मात्र मला आकर्षण निश्चितच आहे. आणि विशेषतः माझ्या वसतिगृहात माझ्या खोलीमध्ये माझ्या एका बाजूला वाघमारे असायचा, दुसऱ्या बाजूला कांबळे असायचा, तिसऱ्या बाजूला कुलकर्णी असायचा. त्यामुळं सामाजिक दृष्ट्या माझं मन लवकर मुक्त झालं. म्हणजे या भेदाच्या ज्या भिंती परंपरेनं बांधल्या गेल्या आहेत त्या आपोआपच कोसळल्या असं म्हणायला हरकत नाही आणि अवघा समाज हा दृष्टीपथात आला. पण आता सामाजिक भिंती ज्या आहेत, ज्या सनातन स्वरूपाच्या आहेत, परंपरा आहे, हे पाडण्याचे, या भिंती पाडल्या गेल्या पाहिजेत. माणसांमध्ये एक प्रकारचा समभाव निर्माण झाला पाहिजे. माणसं कुठल्या तरी जाणीवेने एकत्रित आली पाहिजे, एकात्मता निर्माण झाली पाहिजे. या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये विशेषतः समाजचिंतकांनी आणि समाजसुधारकांनी फार मोठे प्रयत्न केले आणि आपला तो अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. सातत्याने आपण आपल्या व्याख्यानामधून ते मांडतात. तर या समाज सुधारकांनी जी काही महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा जो एक ध्यास घेतलेला होता, पण त्यांना आपल्या जीवनामध्येच पराभवही पाहण्याचं दुर्भाग्य म्हणून सगळं झालेलं आहे. तर याची काही कारण मीमांसा आपण करू शकाल का? काय बहुतेक विचारवंतांच्या वाट्याला हे दुर्भाग्य येतच. कारण जी तत्व माणसांनी अंमलात आणावी
असं वाटतं आणि ज्यांच्यामुळे जीवन संस्कारित व्हावं असं वाटतं, ती तत्व प्रत्यक्ष जीवनाला स्पर्श करू शकत नाहीत. हा दुःखद अनुभव अनेक पातळीवर अनेकांना येत राहिला. बरोबर. फुले जयंती आम्ही साजरी करतो, गांधी जयंती साजरी करतो, शिवजयंती साजरी करतो, पण त्यात थोर पुरुषांचा जो खरा सांगावा आहे, जो आदेश आहे, तो आम्ही खरं स्वीकारतच नाही. मग आम्हाला प्रिय असणारं त्याचं रूप हे आम्हीच ठरवतो आणि त्याच्याकडे पाहण्याचं काम आम्हीच करतो आणि त्याला मर्यादा सुद्धा आम्हीच घालतो. म्हणजे महापुरुषांचे संस्कार आत्मसात करण्याची क्षमता ही समाजाला लाभली नाही काय असं खूप वेळा वाटतं. खरं बरोबर आहे. ते ज्याला आपण नेहमीच म्हणतो की उक्ती आणि कृती यामधलं जे एक अंतर अजूनही सामाजिक जीवनामध्ये आहे आणि म्हणून या महापुरुषांचे उत्सव आपण साजरे करतो, परंतु महापुरुषांची जी तत्वप्रणाली असेल, त्यांनी जी शिकवण दिली असेल ते आपण आत्मसात करत नाही. हे अतिशय ही दुःखद घटना आहे. परंतु हे संबंध परिवर्तन घडावं अशी आपली सातत्याने इच्छा असते. आपण व्याख्यानातून सातत्याने ते मांडत असता, पण तरीही समाजामध्ये हे बदलत नाही. याला काही वेगळी आणखीन कारण असू शकते. नाही, कारण मला असं वाटतं जसं भौगोलिक वातावरणाचं एक दडपण आपल्यावरती असतं, आपल्याला माहित नसतं पण ते असतं, सर्व बाजूनं ते असतं, त्यामुळे कळत नाही. तसं अनेक अभिनिवेश, काही आग्रह, काही परंपरा, रूढी, घराण्याविषयीच्या कल्पना, आपल्या व्यक्तिमत्वाच्या कल्पना, प्रतिष्ठेविषयीच्या कल्पना, या सगळ्यांचा संकलित परिणाम त्या व्यक्तीवर होतो आणि त्यामुळं शेवटी महापुरुषांचा जीवनप्रकाश हा इतके पडदे ओलांडून फाडून आतपर्यंत येऊन पोहोचतच नाही, असं बहुतेक घडत असावं. फुले मला प्रिय आहेत, पण माझ्या व्यक्तित्वाच्या ज्या भागाला प्रिय आहेत तो भाग तसा अतिशय लहान आहे आणि माझ्या कुणीचा मला असणारा अनुभव, आडनावाचा असणारा अनुभव किंवा अभिमान, या सगळ्याचा परिणाम कुठेतरी माझ्यावर आहे आणि प्रत्येक वेळी ते माझ्या लक्षात येतच असं नाही. आणि सातत्यानं अंतर्मुख होऊन या सर्व गोष्टींचं पटल बाजूला करण्यासाठी जितकं प्रयत्नशील असायला हवं तेवढा मी राहू शकत नाही. म्हणजे निदान माझ्यापुरतं तरी मी असं म्हणू शकतो. कारण बुवा मुलांच्या किंवा मुलीच्या लग्नाचा असा प्रश्न उद्भवला, म्हणजे मुलगी निवडताना जवळचीच नावं गावं आपण शोधत राहतो. मला असं कधी वाटत नाही की जरा अंतरावरती जावं आणि अन्य ज्ञातीमध्ये कोणी जर समर्थ पात्र, आपण अजूनही बंदिस्तच असतो, बंदिस्त आपण अजून कळत नाही, त्याच्या बाहेर आपण पडत नाही. काय झालंय की आता महापुरुष अनेक आहेत महाराष्ट्रामध्ये. आपण विचार केला तर अगदी शिवाजी महाराजांच्यापासून आपण येतो आणि समाजामध्ये असे समूह आहेत, असे गट आहेत की या महापुरुषांच्या संबंधी आर्जवानी आणि आग्रहाने त्यांचा उद्घोष, त्यांच्या संबंधाने पूजनीयता ही व्यक्त होते. आता होतं काय की महाराष्ट्रामध्ये अशी काही माणसं आहेत की जी वेगवेगळ्या, त्याला शब्दच वापरत असेल, जातींमधून आली, पण त्याला आता ते जातीच्या बाहेर पडलेले असतात. जेव्हा महापुरुष होतात तेव्हा ते काही तीच जातीची काही बंधन त्यांच्यात असतात. परंतु समाजामध्ये आपण एकदा त्यांना महापुरुष म्हटल्यानंतरही, परंतु संबंध समाज ज्याला आपण एक टोटल संबंध, त्या सर्व पुरुषांना का स्वीकारत नाही? त्यांना आपण महापुरुष एकीकडे आपण म्हणतो. जसं बाबासाहेब आंबेडकर झाले, फुले झाले. मग फुले हे विशिष्ट वर्ग समाज त्यांच्या संबंधी बोलणार, त्यांची तत्वचर्चा आपण करणार, त्यांच्या संबंधी आदराने सांगणार, परंतु स्वीकृत आम्हाला होत नाही, आपण स्वीकारत नाही. असं का होतं समाजामध्ये? होतं हे खरं आहे. का होतं हे सांगणं थोडंसं अवघड आहे. म्हणजे व्यक्तिपरत्वे कदाचित त्याची मीमांसा वेगवेगळ्या तऱ्हेनं करावी लागेल. कारण फुले ज्या तऱ्हेनं जगले त्या तऱ्हेनं जगण्यासाठी धैर्य लागतं, त्याग करण्याची तयारी लागते, बरोबर आहे, विरोध सोसण्याची शक्ती असावी लागते. आणि आम्ही स्वभावानं आणि वर्तनानं इतके हळूवार आणि मृदू असतो की तो टणकपणा आपल्याकडे नाही. त्याला पहाडासारखंच माणसाचं अंतःकरण असलं पाहिजे की विरोध सोसण्याची शक्ती कमी. सावलीमध्ये बसल्यामुळं, ग्रंथ वाचल्यामुळं, शब्दनिष्ठा वाढीला लागल्यामुळं, जीवनाविषयीच्या कल्पना निश्चित झाल्यामुळं चाकोरी सोडून पलीकडे जावं आणि एखादा घाव अंगावर घ्यावा असं वाटेन असं होतं. त्यामुळे निवाऱ्याच्या जागी राहून जेवढं जगता येईल तेवढंच जगावं ही एक प्रकारची भीरुता आहे. हे स्थैर्याविषयीचं प्रेम आहे आणि यातून फुले निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे आजूबाजूला असणारी तटबंदी झुगारून निवाऱ्याच्या जागा स्वतःच्या हाताने पाडून अगदी उघड्या आकाशाखाली जो प्रयोग करतो तो शाहू महाराज, फुले करू शकतो. तशी आम्ही माणसं किंवा आपण माणसं दुबळे आहोत, हेच त्याचं खरं होतं. नाही, माझा नेमका असा प्रश्न आहे की एकीकडे आज आपल्याला दिसतं की शाहू महाराज यांनी जे काही कार्य केलेलं असेल त्यांच्या संबंधी अतीव आदरानं बोलणं,
त्याला आपण असं म्हणू की पीठावरून माणसं बोलतात, खूप बोलतात की शाहू महाराजांचं असं असं कर्तृत्व होतं, असं होतं. परंतु प्रत्यक्षात सामाजिक एकात्मतेच्या संदर्भात माझा मुख्य असा प्रश्न आहे की असं होत नाही की आपण ही सगळी माणसं स्वीकारत नाही. तेव्हा आम्ही दुबळे आहोत की पुन्हा आपल्या अंतर्मनामध्ये असे काही वेगवेगळे पडदे असतात आणि त्याच्यामुळेही आम्ही स्वीकारण्याचं काही होतं का? तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधी आता महापुरुष आहे, ठीक आहे, त्यांच्या कार्याविषयी त्यांनी जे कार्य केलं असेल देशाच्या संबंधी, राष्ट्राच्या संबंधी त्यांच्याविषयी अत्यंत आदराने बोलणारी माणसं आहेत. परंतु सामाजिक काही प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा सामाजिक प्रश्नांच्या संबंधी की जे बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं असेल त्याला नेमका विरोध हा सामाजिक जीवनात व्यक्त होतो. हे असं का होतं? खरं हे व्हायला नको आहे, पण आता सहज महत्वाचाच भाग म्हणून सांगतो. म्हणजे आम्ही कलेढोणचे भोसले, आमच्या आजूबाजूला असणारी बहुसंख्य कुटुंब ही हरिजनांची होती. आमच्या शेताच्या बांधाला भेटणारा बांध हा बहुतेक चर्मकाराचा किंवा एखाद्या महार समाजातल्या माणसाचा होता. चांगदेव खैरमोडे हे माझ्या वडिलांचे मित्र आणि बाबासाहेबांच्या चरित्राचं चिंतन करणारी खेड्यामधली त्या काळची जी माणसं त्यामध्ये माझे वडील एक होते. आणि बाबासाहेब या नावावर त्यांनी एवढं प्रेम केलं की आपल्या एका मुलाला त्यांनी ते नाव दिलं. मला त्यांनी शिवाजी हे नाव दिलं, मी भोसले म्हणून. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचा प्रभाव सुद्धा त्यांच्यावर एवढा पडला की किमान आपला एक मुलगा तरी बाबासाहेब असावा आणि व्हावा म्हणून बाबासाहेब भोसले हे बॅरिस्टर होईपर्यंत ते धडपडत राहिले. आता प्रत्यक्षात आंबेडकरांच्या जीवनाचं समग्र सार हे आत्मसात करण्या इतपत क्षमता कदाचित त्यांच्याजवळही नसेल, आमच्याजवळही नसेल, पण ही भावना निसंशय होती. म्हणून तर कर्मवीरांच्या वस्तीगृहात जा, तिथे तू शिकत राहा असं त्यांनी सांगितलं. हा एक योग आहे, हा स्वीकारच आहे. म्हणजे ज्या कुटुंबामध्ये एका पुत्राला छत्रपतींचं नाव दिलं जातं तिथं दुसऱ्या पुत्राला बाबासाहेब आंबेडकरांचं दिलं जातं, यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा स्वीकार निसंशयच होता. मला असं वाटतं याचा स्फोट आपण पहिल्यांदाच करतो. मलाही याची कल्पना नव्हती की आपल्या वडिलांनी बरं म्हणजे या अनुषंगाने की आपल्या वडिलांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा कुठे संबंध आला नव्हता, परंतु त्यांच्या कधी सभांना जाणं वगैरे हे त्यांनी केलंय. कारण त्यांनाही नोकरीची काही बंधनं होती, त्यामुळे वारंवार गाव सोडून जाणं हे शक्य नव्हतं. कारण ते अगदीच लहानसं खेड कलेढोण, त्यानंतर ते विट्याला होते वगैरे. पण मी स्वतः बाबासाहेबांना माझ्या विद्यार्थी दशेत पाहिलं होतं. सातारला कोर्टामध्ये ते एकदा आले होते. बहुतेक कोणातरी गरीबाचा कैवार घेण्याच्या भावनेनं ते आले होते आणि येणार असल्याची वार्ता गावभर पसरली होती. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी दुतर्फा लोक उभे होते आणि त्यामध्ये मी मधल्या फटीतून मान पुढे करून त्यांच्याकडे पाहत होतो. आणि खरोखरच त्यांच्या त्या एक मुद्रेचा, त्यांच्या चालण्याचा, व्यक्तिमत्वाचा असा काही एक माझ्यावरही संस्कार झाला. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात संपादन केलेल्या पदव्या मी पाहिल्या. एक माणूस MSc असतो, MA असतो, LLB असतो, PhD असतो, बॅरिस्टर असतो, DLIT असतो, DSc असतो. हे पाहिल्यावर मला असं वाटलं की यापेक्षा अधिक काय होता येणं शक्य आहे. आणि अशाही स्थितीमध्ये या बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये आम्ही पराभूत केलं हे बघितल्यावर असं वाटलं की ही लाजिरवाणी लोकशाही आहे. एक प्रकारची सामाजिक बधिरता आहे, बधिरताच आणि त्याचे सबंध परिणाम. म्हणून माझा तो नेमका प्रश्न त्याच्यासाठीच होता. शिवाजीराव आपला या सबंध बोलण्यातून असं माझ्या लक्षात आलं आणि मला आनंद वाटतो की आपल्या अवतीभोवतीचं सबंध वातावरण हे सामाजिक सांस्कृतिक अशा प्रकारचं होतं आणि समाजाच्या प्रश्नांशी आपण अतिशय लहानपणापासूनच निगडीत राहिलेला आहात. तत्वज्ञानाच्या क्षेत्राकडे आपण केव्हा वळलात? यालाही काही कारण की आमच्या खेड्यामध्ये रात्रीच्या वेळी पोथी वाचनाचा कार्यक्रम होत असे. तो एकमेव कार्यक्रम असे. गाव लवकर झोपी जात असे आणि थोडे जागृत आत्मे पणतीच्या प्रकाशामध्ये पांडव प्रताप वाचत असत. तर मीही कधी कधी तिथे जात असे आणि हे जे सांगितलं जात आहे हे तत्वज्ञान अशी माझी समजूत कोणीतरी करून दिली. मग मला काही वेळा चित्तामध्ये विकल्प निर्माण होत असत की असंच घडलं असेल का. त्या तत्वज्ञान या विषयाबद्दल एक आकर्षण निर्माण झालं आणि आपण त्याचा अभ्यास करावा. हे दुसऱ्याकडून किती काळ ऐकायचं. हे संत साहित्याच्या संबंध जे काही श्रवण म्हणून तुमच्याकडे येत होतं त्याच्यातून मग तत्वज्ञानाची ओढ अशी निर्माण झाली का? अनेक घटक कदाचित साह्यभूत ठरले असतील. पंढरपूरच्या मार्गावर असणारं आमचं गाव, आमच्या वस्तीवरती पडणारा वारकऱ्यांचा असा तळ, तिथे फडात होणारी कीर्तनं हा एक भाग असू शकेल. पण त्याहीपेक्षा विवेकानंदांचं आमच्या घरी असणारं चरित्र, त्यांची एक असणारी प्रतिमा, त्यांच्या वक्तृत्वाविषयी मी इतरांकडून ऐकलेल्या कथा, हाही एक संस्कार होता. आणि तत्वज्ञान हा एक अत्यंत महत्वपूर्ण असा विषय आहे आणि या देशामधले सर्व महापुरुष हे तत्वज्ञ होते. तेव्हा ज्याला तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा आहे त्या माणसानं आरंभापासूनच थोडं प्रकृतीनं गंभीर असलं पाहिजे असं मला वाटत गेलं.
आणि मग पुढे त्या विषयाकडे मी ओढला गेलो. पण माझ्या जीवनावरती सर्वात अधिक प्रभाव जर कोणाचा असेल तर तो स्वामी विवेकानंदांचा आहे. त्याची कारणं काही वैचारिक आणि काही भावनिक असतील. मी विवेकानंदांना पाहिलं नाही, पण त्यांचे सगळे म्हणजे व्हॉल्यूम मी वाचलाय. मी सर्व विवेकानंद साहित्य खंड आणि त्यांच्या चरित्रावरती आजवर लिहिली गेलेली इंग्लिश आणि मराठी आणि हिंदी ही सर्व पुस्तकं मी वाचली आहेत. तर मला तो माणूस म्हणून अतिशय आवडतो. म्हणजे एकाच वेळी अद्वैताचं विवेचन करणारा आणि एखाद्या चांभाराच्या घरी मुक्काम करून त्याची मुलं काय खातात याची विचारपूस करणारा, म्हणजे ज्याच्या व्यक्तित्वाला अनेक बाजू अनेक परिमाणं होती, असा तो संपन्न माणूस वाटतो. माणूस हा दलितांविषयी कणव असणारा असावा आणि त्याच वेळी तो विद्या संपन्नही असावा, हे अनेक गुणांनी संपन्न असावा. म्हणजे खूप वेळा मला असं वाटतं की भीमसेनचं गाणं हे भीमसेनचंच गाणं असावं, पण भीमसेन जोशीऐवजी भीमसेन कांबळे झाला तर फार चांगलं होईल असंही वाटतं. म्हणजे शेवटी जो संयोग घडणार असेल तो अनेक घटकांचा व्हायला हवा. आणि विवेकानंदांच्या जीवनात मला तो दिसला की क्रीडांगणावरती जाणारे, ग्रंथांचा परामर्श घेणारे, गोरगरिबांच्यावर प्रेम करणारे आणि तसे विद्वान असूनही अहमन्य नसणारे, आत्मविश्वास असूनही निराग्रही असणारे, खिडक्या सगळ्या उघड्या ठेवा असं म्हणणारे, असे आणि माणसाचं एक प्रेमात पडण्याचं वय असतं, तसा मी तिकडे ओढला गेलो. आज आता हे माझ्या लक्षात येतं की त्यांच्यावर माझं काहीच अवलंबून नाही. मी विचार करू शकतो, मी पुढे जाऊ शकतो, पण कुठल्या तरी वयात माणसाला कोणाचा तरी लढा लागतो. हो, तसा मला त्यांचा लागला. विवेकानंदांच्या बरोबर आणखीन कुठल्या तत्वज्ञानाचा परिणाम आपल्या तसं हे कारविंदांच्या जीवनाचंही आकर्षण असं होतं. याचं कारण संबंधी आपण लेखनही केलं. विवेकानंदांच्या संबंधी आपण काही लिहितो आहे सध्या, पण अजूनही त्याला तसं ग्रंथरूप प्राप्त झालं नाही. अच्छा. पण अरविंदांच्या विषयी असं एक मुग्ध आकर्षण होतं की वयाच्या 7व्या वर्षी इंग्लंडमध्ये जाऊन राहणारा, 14 वर्ष तिथेच राहिलेला, अनेक विद्याक्षेत्रामध्ये संचार करणारा, अत्यंत बुद्धिमान असणारा, अबोल, अंतर्मुख, मितभाषी आणि योग साधना करणारा. योगाविषयी मला स्वतःला एक आकर्षण आहे. भगवान बुद्धांच्या जीवनाविषयी आहे की काहीतरी उत्तुंग जीवनात आहे आणि त्याचा शोध घेण्याचा माणसानं केलेला प्रयत्न म्हणजे योग असं मी मानतो. तर त्या दृष्टीने आणि अरविंदांचा विषयी आकर्षण यामुळे वाटतं की पॉंडिचेरीच्या गुंफेत जाऊन बसले, राजकारणाच्या रणधुमाळीत होतेच, 40 वर्ष हा माणूस जीवनाविषयी काही विचार करत होता, अनुभव घेत होता. आणि माणसाचं मन हे अधिक उन्नत झाल्याशिवाय जगाचे प्रश्न सुटणार नाहीत, म्हणून सेल्फ ट्रान्सेंडन्स ही एक कल्पना त्यांनी मांडली. मी त्यांच्या समग्र तत्वज्ञानाचं सार अगदी थोडक्यात सांगता येईल ते त्यांचे शब्द की बी युअर सेल्फ, ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ अँड ट्रान्सेंड युअर सेल्फ, की या अवस्थेतून तुम्हाला जावं लागणार आहे. आहोत कोण हे ओळखा, मग स्वतःला थोडं घडवा आणि वाढवा आणि त्यानंतर स्वतःच्या व्यक्तित्वाच्या सीमा ओलांडून अनंतामध्ये विलीन व्हा. आता विवेकानंद काय किंवा अरविंद काय, आपण त्यांना भारतीय जीवनामध्ये अतिशय आदरणीय पुरुष, श्रद्धेय पुरुष मानलेला आहे. त्यांचं जे काही तत्वचिंतन आहे, या तत्वचिंतनाचा परिणाम आपण अशी अपेक्षा करायला हरकत नाही की तो समाज जीवनावरही व्हायला हवा. कारण विवेकानंद म्हणजे केवळ पुस्तकात असलेला विवेकानंद आपणही मानत नाही आणि मीही मानत नाही. हे नुसतं कुठलीही माणसं किंवा ही जी महापुरुष आहे त्यांचा विचार पुस्तकात राहून चालत नाही. त्यांचा समग्र असा जीवनावर त्याचा परिणाम व्हायला हवा आणि तो झाला नाही आणि तो होत नाही. अर्थात याची वेगवेगळी कारणे आपण ती जाणतोच आणि म्हणतो, परंतु हे जे यांचं तत्वचिंतन आहे, हे तत्वचिंतन एकात्म अशा प्रकारचा समाज निर्माण करण्यासाठी आपण किंवा आपल्यासारखी अशी माणसं अशी समाज जीवनामध्ये जाऊन त्याचा प्रयोग, त्यावर नंतर प्रयोग व्हायला हवे होते, ते झाले नाहीत. विवेकानंद वयाच्या 40व्या वर्षी गेले आणि अरविंद गुंफेमध्ये जाऊन बसले. त्यामुळे प्रत्यक्ष समाजाच्या सानिध्यात राहून तो समाज डोळ्यादेखत घडवणं हे त्या दोघांकडूनही झालं नाही. मग त्या बऱ्याच अंशी बाबासाहेबांकडून, फुल्यांकडून, शाहू महाराजांकडून झालं. त्यांच्याकडून म्हणजे बाबासाहेब हे काही वेळा दलितांच्या म्हणजे वेडेपणाकडे पाहून चवताळत सुद्धा की चिंध्यामध्ये भाकऱ्या बांधून तासन तास इथे कशाला तिष्ठत राहता कामं सोडून, असं म्हणण्या इतपत ते परखड होते. आणि त्याच वेळी की यांना कोणीही वाली नाही, यांची अस्मिता जागी गेलीच पाहिजे, आपण इथे जन्माला आलो, ही जाणीव म्हणजे भगवान बुद्धांचंच मन होतं. कधी खरोखर दलिताच्या कुटुंबामध्ये हा जन्म घेणारा दुसरा बुद्ध असं खूप वेळा वाटतं. कारण ही दुःख अनुभवल्याशिवाय त्यावर मात करण्याची शक्ती प्राप्त होणार नाही हे बाबासाहेबांना वाटत असे. त्यामुळे गांधी मला प्रिय असत
पण बाबासाहेबांची भूमिका मला समजत असे की गांधीजींची भूमिका ही बऱ्याच वेळा उपकारकर्त्याची भूमिका वाटत असे आणि बाबासाहेबांची भूमिका ही सामाजिक न्यायासाठी झगडणाऱ्या योद्ध्याची भूमिका वाटत असे. म्हणजे गांधींची भूमिका ही अनुकंपा, दयाबुद्धी अशी, तर बाबासाहेबांना समग्र माणूसच बदलायचा होता, संबंध परिवर्तनशील, परिवर्तन सन्मुख अशा प्रकारे त्यांची भूमिका. शिवाजीराव हे जे तत्वज्ञानाकडे आपण जेव्हा वळतो, तत्वज्ञानाचा अभ्यास होतो, माणूस अंतर्मुख होतो, चिंतन करायला लागतो, हे बरोबर आहे. तर माणसाची ही जी अंतर्मुखता आहे चिंतनाच्या संदर्भामध्ये, मला असं वाटतं की हे चिंतन करत असताना अशी काही भूमिका आपण होतो की माणसाने सगळं हे जग विसरून आपण त्या एकाच भूमिकेमध्ये जावं, असं काही असावं काय? असं नसावं, कारण जीवनाची समग्रता विचारात घेऊन वाट्याला जे काही आलं आहे त्याचा स्वीकार करूनच माणसानं चिंतन करायला हवं. जसं दिव्याचा प्रकाश असलेल्या वस्तूवरच पडला पाहिजे, तसं चिंतनाचा प्रकाश हा जीवनाच्या सर्व अंगावर पडला पाहिजे. त्यामध्ये भाव, भावना, प्रेरणा हे सगळंच यायला हवं. काय होतं की तत्वचिंतक वगैरे माणूस म्हणालो आपण की त्याच्या संदर्भात एक आपली अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते की अतिशय गंभीर प्रवृत्तीचा आणि समाजापासून जितका दूर जाईल तितका तो अधिक तत्वचिंतक. हे दुर्मुखलेले लोक तत्वचिंतक नव्हतेच. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मला टागोर हे खरोखर म्हणजे तत्वज्ञ वाटतात. आय फील एन एम्ब्रेस ऑफ फ्रीडम इन 1000 बॉन्ड्स ऑफ डिलाइट, की हे माझ्या भोवती असणारे नाना प्रकारचे जे पाश आहेत त्यामध्ये चिरंतनाचं संगीत मला प्रतीत होत आहे, असं म्हणणारे टागोर हे खरे तत्वज्ञ होते. बरोबर. घरदार टाळतात आणि सोडतात. मग तो तुकाराम असला तरी सुद्धा तिथे त्या क्षणी चुकतोच आहे हे सांगायला हवं. ज्यांच्या बरोबर आजवर राहिलो त्यांना अर्ध्या वाटेत सोडून चालतं होणं काय न्यायाचं आहे. पण हे मोठं गंभीर आहे, कारण अरविंदांच्या बाबतीत हे घडलं, भगवान बुद्धांच्या बाबतीत हे घडलं की आपले जन्मसंगाती वाटेत सोडून हे गेले, पण त्यावर अरविंद म्हणाले घडलं एवढंच म्हणावं आणि त्यानंतर ते परतले हेही विचारात घ्यावं. नाही म्हणजे तत्वचिंतक हा नुसता तत्वचिंतक असून चालणार नाही, निश्चित. तर त्याच्या मानवी करुणा ही त्याच्या अंतःकरणात असली पाहिजे, तर त्याचा एक संयोग असा. तत्वज्ञान हे जीवनासाठी असावं, जीवन समृद्ध करण्यासाठी, आणि त्याची उपयुक्तता सुद्धा विचारात घेतली पाहिजे. नुसतं फोल कल्पनांचे मनोरे बांधायचे आणि रेखीव परिभाषेमध्ये ते सजवत राहायचं याला काही. म्हणून तर आपल्याकडे असं जे बाबासाहेबांनीच एका ठिकाणी असं म्हटलं आहे की बाबा आपल्याकडे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान उदात्त आहे निश्चित, परंतु व्यावहारिकतेच्या दृष्टीनं ते अतिशय सपशेल सगळं. अगदी बरोबर आहे. जसं पराभूत झालेलं आहे. तत्वज्ञान अंगी लागलं नाही, जसं दूध अंगी लागत नाही, पितात खूप पण अंगात बळ येत नाही, तसं या तत्वज्ञानानं भारतामधल्या समाजाला बळ दिलं नाही, तो नेभळाच राहिला, ते अंगी लागलं नाही. याचा अर्थ असा की डोळसपणे विचारपूर्वक आम्ही ते आत्मसात केलंच नाही, आधाशासारखं गिळंकृत केलं. आणि जे करायला जातात किंवा हे परिवर्तन सन्मुख होऊन बदल झाला पाहिजे यासाठी जे प्रयत्नशील असतात त्यांना पराभव पत्करावा लागतो हेही आपण पाहतो. परंतु याचे आणखीन एक मला एक शोकांतिका अशी वाटते की हे जे काही समाज बदलला पाहिजे, सांस्कृतिक मूल्य नव्याने निर्माण झाली पाहिजेत, जीवनच नव्या वाटेने गेलं पाहिजे, नव्या दिशेने गेलं पाहिजे असा विचार करणारी जी माणसं आहेत, ही माणसं कधी कधी आपला स्वतःचा एक कोश निर्माण करतात असं मला वाटतं. निश्चितच. आणि त्या कोशाच्या बाहेर ते पडत नाहीत. जसं लौकिकवादींचा आपण सांगतो की अतिशय विचार, कठोर विचार आहेत मांडलेले, परंतु कुठेतरी पुन्हा एका कोशामध्ये जाण्याची त्यांची स्थिती आहे. आगरकर आहेत. आगरकर अतिशय प्रखर बुद्धिमान आणि विचारवंत आहे, परंतु कृतिशीलता कुठे स्पर्शत नाही. टिळकांच्या बाबतीत असं राजकीय क्षेत्रामध्ये फार महान पुरुष, परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये आणखीन कुठेतरी असं जे होतं, म्हणजे आपले जे काही कोश निर्माण होत आहेत या कोशांच्या बाहेर ही माणसं पुष्कळ जात नाही. आणि म्हणून समाज हलवणं ते तात्पुरतं तो हलवला जातो, हादरे बसतात, परंतु संबंध परिवर्तन झाला, आपण त्याला शब्दाचा अर्थ क्रांती वगैरे शब्द असं होत नाही. तर याचेही परिणाम हे नवी जी पिढी आहे या नव्या पिढीच्या संदर्भामध्ये ते व्हायला हवेत असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपला मार्ग अप्रोच आपण ज्याला कसा अप्रोच असा. नाही, मग मला काही वेळा काय वाटतं, मी स्वतः तर काही फारसा मोठा म्हणजे समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी कटिबद्ध झालेला कोणी कार्यकर्ता नाही. म्हणून विचाराने देखील असं होतं ना, असं त्यासाठी काही वेळा काय होतं की आता आगरकरांनी विचार दिला, तो विचारही अत्यंत प्रभावी ठरला ना, तो नाकारता येत नाही, त्याच्यात विसंवाद निर्माण झाला. म्हणजे मला काय वाटतं की ज्या आपल्याला अंतःसंवेदना आहे, निसर्गतः आपण जसे घडलो, ती सारी सामर्थ्य घेऊन जर आपण जगायचं ठरवलं तर आपल्याला जीवनाचा अन्वयार्थ उत्तम रीतीनं लावता येईल आणि जीवनातल्या कितीतरी अनुभवांचा उत्तम रीतीनं आस्वादही घेता येईल. हे गाणं अतिशय चांगलं आहे. तर चांगलं गाणं हे ओळखू येतं, ही फुलं चांगली आहेत,
ही कोणाच्या बागेतली आहेत, हा भाग गौण आहे, फुलं चांगली आहेत, या दिव्याचा प्रकाश चांगला आहे, हे जर ज्या संवेदनेनं कळतं त्याच संवेदनेनं समोरचा माणूस चांगला आहे किंवा नाही हे पाहायला शिकलं पाहिजे. आपला आज काय झालंय की हा भोसले म्हणून पाहिला जातो, कांबळे म्हणून पाहिला जातो, परांजपे म्हणून पाहिला जातो. वस्तुतः या टरफलांना तसा काही अर्थ नाही. माणूस हा ओळखू आला पाहिजे, तो गुणवत्तेमुळे ओळखू आला पाहिजे. त्या गुणवत्तेवरती लक्ष केंद्रित करून माणसांचं मूल्यमापन करण्याची सवय लागली पाहिजे. आणि त्याच वेळी जो खालच्या इयत्तेत आहे आणि वरच्या इयत्तेत येण्यासाठी धडपडतोय त्याच्याविषयी काही एक असा भाव असला पाहिजे की तोही माझ्या बरोबर आला पाहिजे, त्याला मागे ठेवून मी पुढे जाण्यात काही औचित्य नाही. हा भाव बुद्धांच्या ठायी होता, म्हणून तर निर्वाण पदाचा त्याग करून ते खाली आले आणि सगळ्यांना घेऊन पुढे गेले. तर आज याची गरज आहे की मोकळेपणानं पहा आणि मागेही पहा, आणि जे मागे आहेत त्यांना बरोबर घ्या आणि त्यांनाही शिकवा की मोकळेपणानं आपण पाहूया. रोषाचा भाग थोडा कमी झाला पाहिजे, आग्रहाची धारही थोडी कमी झाली पाहिजे, पण बधिरता तर गेली पाहिजे. कारण आग्रहाची धार कमी करता करता माणसं बधीर होण्याचा संभव असतो. या अनेक बाजूनं भीती आहे, संकट उभी आहेत, पण तरी प्रयत्न करता येईल आणि होईल. आज तसं आमच्या कॉलेजमध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे. अगदी वेगवेगळ्या जाती जमातीची मुलं येतात, खेड्यापाड्यातली असतात, शहरातली असतात, एकोप्यानं राहू शकतात. या प्रकारचं सामाजिक द्वैत त्यांच्यात नाही. थोडं राजकीय द्वैत त्या क्षणी निर्माण होत असेल, ते पक्षाचं गटाचं असेल, परंतु सामाजिक द्वैत तसं फारसं राहिलं नाही. मुलं एकमेकात मिसळू शकतात, काही वेळा विरून जाऊ शकतात. हे क्षण वाढवायचे. मला असं वाटतं की हे मुक्तीचे क्षण वाढवत, म्हणजे दिवस गाठायचा, नवी मूल्य, नव्या मूल्यांचा प्रभाव त्यांच्यावर जर व्हायचा असेल तर शिक्षण हे एक माध्यम असू शकेल का? निश्चितच आहे. मग आता आजची जी सगळी शिक्षण पद्धती आपली एक चौकटीतली जी आहे किंवा परंपरेनं चालत आलेली, याच्या व्यतिरिक्त अशी एक ज्याला आपण संस्कार केंद्रच म्हणावं. शिक्षण म्हणजे आता नुसतं शिक्षण तरफलासारखं वरचं नाव आहे, पण ते एक संस्कार केंद्र होण्याच्या दृष्टीनं आणि ज्यांच्यावर नवे संस्कार आपण देऊ शकू या मुलांच्यावर जर झाले तर एक नवा समाज आपल्याला घडवता येऊ शकेल. पण ही मूल्य मग कशा प्रकारची असावी? काय होतं की त्या समग्र व्यक्तिमत्वाशी शिक्षणाचा संबंध असावा की विचाराशिवाय जगता येत नाही, तर विचार संपन्नता ज्यामुळे लाभेल असं एक शिक्षणाचं अंग असावं. पण 2 वेळा अन्न मिळालं नाही तरी माणसाला जगता येणार नाही, विचार करता येणार नाही. म्हणून सृजन क्षमता हे शिक्षणाचे एक अंग असावं. माणसाला अन्न वस्त्र निवारा लागतो, तर त्याच्या निर्मितीशी शिक्षणाचा काही संबंध असावा. पण अलीकडे आपल्याला काय दिसतं शिवाजीराव की उपयुक्ततावाद हा शिक्षणाशी फार मोठ्या प्रमाणात जोडला जातो. हा, पण फक्त वरच्या तात्विक पातळीवर. आणि त्याचे आपल्याला एक नवा समाज किंवा नवी मूल्य धारण करणारा अशी तरुण पिढी जर निर्माण करायची असेल तर केवळ उपयुक्ततावादी शिक्षणाचा अर्थ हाच त्यांच्यावर बिंबवून चालेल असं मला वाटतं. तो मर्यादित असावा, 1 दशांश राहिला तरी चालेल, यापेक्षा अधिक नसावा. तसं एक चालण्यासाठी पादत्राणाची गरज असते, त्याचा आकार तसा लहान असतो, पण त्याच्याशिवाय चालता येत नाही. म्हणजे काशी यात्रा सुद्धा करता येणार नाही. तसं दैनंदिन गरजांचं विस्मरण घडता कामा नये, कारण देशामध्ये निर्मितीचा प्रपंच झाटल्याशिवाय काहीच करता येणार नाही. आणि विचाराच्या पातळीवर मात्र वेगवेगळ्या साहित्याची संथा घेतली पाहिजे, चांगल्या कलाकृतीचा काही मनावर परिणाम घडला पाहिजे. हे सगळं परिवर्तन आतून बाहेरून व्हायला पाहिजे. भावसमृद्धता आली पाहिजे. मुलांना खरंच चांगल्या गोष्टी त्यांच्या कानावर पडल्या पाहिजे, डोळ्यांना दिसल्या पाहिजेत, त्यांच्या वाचनात आल्या पाहिजेत. पण त्याच्याबरोबर मला एक वाटतं, मी थोडंसं मध्ये असं म्हणतो की हे जसं उत्तम जे आहे, उदात्त जे आहे, ज्यामुळे उन्नयन होतं, अशा प्रकारे जे त्यांच्या कानावर जावं, त्यांच्या पुढ्यात यावं हे असं वाटतं. तसंच जे दोषार्ह असेल, जे वाईट असेल, मग आमच्या धर्मग्रंथात असेल, बरोबर आहे, मग आमच्या विचार व्यवस्थेमध्ये असेल किंवा माणसांच्या वागण्यामध्ये असेल किंवा काही व्यक्तींच्या मध्ये असेल, बरोबर ही जी दोषार्हता आहे ही देखील त्यांच्या मनावर बिंबवावी असं बनवलं आपलं. अगदी बरोबर. फक्त पण ते होत नाही. आपल्या मातेच्या ममतेनं ते करावं. काही वेळा काय होतं, दुसऱ्याचे दोष टिपताना आपला अभिनिवेश होतो. बरोबर आहे. त्याला नंतर क्रोधाचं रूप येतं आणि त्याचे दुष्परिणाम जास्त वाटायला येतात. त्यापेक्षा की गांधी हे खूप मोठे होते, पण तरी सुद्धा केवळ अहिंसेनं देशाचं रक्षण होणार नाही असं मला वाटतं. हे सांगता येईल. गांधींच्या अहिंसेच्या मर्यादा सांगणं कठीण नाही, पण त्या गांधींनी देशाचं नुकसान केलं, वाटोळं केलं.
असं म्हटल्यामुळे विकल्प निर्मिती होते. पण हे सांगणं फार अवघड आहे. हे अवघड आहे. हे पण करायला हवं, कारण या सर्व महापुरुषांच्या संबंधी किंवा या व्यक्तींच्या संबंधी जे श्रद्धेच्या भावना लोक मनामध्ये असतात त्याला कुठेतरी असा धक्का बसतो. संतांनी स्त्रियांचा तिरस्कार केला. स्त्री ही परमार्थ मार्गामधली धोंड आहे असं म्हटलंय. वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार केलाय. या गोष्टी कालबाह्य आहे. संतांनी केल्या असल्या तरी सुद्धा आम्हाला त्या मान्य नाही. हे मोठ्या प्रेमानं सांगायला, स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलं. प्रेमानं तर आहेच, पण ते तितकंच परखडपणे सांगणं. कारण काय की प्राचीन आपलं जे काही वाङ्मय असेल किंवा आणखीन प्राचीन ज्या काही संकल्पना असतील या जशाच्या तशा आपण स्वीकृत करायच्या काय, या स्वीकृत करायच्या करू नये. सोन्याचे दागिने सुद्धा आपण मोडतो, नव्यानं घडवतो, म्हणून काय होतं त्याचं शुद्धीकरण सुद्धा करतो. म्हणून पुष्कळला काय होतं की आता ज्ञानेश्वरीतलं जे तत्वज्ञान, ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वरीच्या श्रेष्ठत्वाविषयी किंवा मराठी भाषेची श्रीमंती वगैरे या दृष्टीने श्रेष्ठत्व आहे. परंतु त्यातलं जे तत्वज्ञान असेल हे तत्वज्ञान एखाद्या व्यक्तीला जर अमान्य असेल आणि त्यांनी ज्ञानेश्वरी ही कालबाह्य असं जर म्हटलं तर काही लोकांना राग येतो. दुःख वाटण्याचं काहीही नाही असं माझं मत आहे. इतकंच नव्हे तर त्यामधले उपमा सिद्धांत हे कुठल्या तरी पातळीवरती न टिकणारे ठरतील. की बुवा पाण्याची आणि सज्जनाची, वृक्षाची आणि सज्जनाची तुलना करून सौजन्याचा संस्कार कशाला करायचा. त्यापेक्षा सौजन्य हे जीवनमूल्य आहे. किंवा बरवी अन्य जरी शुद्राच्या घरी तरी खाऊ नये कुठल्या दृष्टांत म्हणून जरी आला तरी तो चुकीचा. आणि म्हणूनच मला मी तुमच्या या मताशी सहमत आहे. म्हणून मला वाटतं की नव्या पिढीवर जर संस्कार व्हायचे असेल तर जी दोषार्हता असेल, जी व्यंग असतील त्या व्यंगांना अलंकार न मानता ती व्यंग देखील उघडपणाने नव्या पिढीवर जर पिढीपर्यंत आपण आणली तर निःसंशयपणाने नवा अतिशय विवेकी आणि विचार अंतर्मुख होणारा, विचार प्रवृत्त अशा प्रकारचा नवा समाज निर्माण होऊ शकेल असं मला वाटतं. आणि खरोखर प्रयत्न आपण करायला पाहिजे. आपण तुम्ही आणि आम्ही आपल्या व्याख्यानातून म्हणा किंवा प्रत्यक्ष कृतीच्या रूपाने आपण करणं जरुरीच आहे. शिवाजीराव आपण इथे आलात आणि अतिशय मुक्तपणाने आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. मीही आपला आभारी आहे.